नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चालला 292वा. प्रकरण आपण घेतलं हे 50व उपजणिक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. गोविंद के गुण बहु है, लिखे जो हृदय माही. डरता पानी ना पियो, कति वे धोए जाही. गोविंद के गुण बहु है, लिखे जो हृदय माही. डरता पानी ना पियो, कति वे धोए जाही. गोविंद के गुण बहु है, लिखे जो हृदय माही. डरता पानी ना पियो, कति वे धोए जाही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भगवंतांचे अनेक गुण आहेत. ते गुण हृदयात कोरले आहेत. ते गुण धुतले जातील या भीतीने मी पाणी सुद्धा पित नाही. कबीर आपल्याला भगवंतांचं ज्ञान झाल्याचं सांगतायत. ईश्वरीय किंवा सात्विक गुण कबीरांनी हृदयावर कोरलेले आहेत. म्हणजेच ते दैवी गुण त्यांनी आत्मसात केलेले आहेत. आता ते मायारूपी पाणी पित नाहीत, कारण मायारूपी पाण्याने ते गुण धुतले जातील आणि पुन्हा आपला हरीशी वियोग होईल म्हणून. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. गोविंदाचे गुण अनेक ते, कोरले मी हृदयी. माया पाणी पिण्या घाबरे, जातील मग ते निघूनी. गोविंदाचे गुण अनेक ते, कोरले मी हृदयी. माया पाणी पिण्या घाबरे, जातील मग ते निघूनी. गोविंदाचे गुण अनेक ते, कोरले मी हृदयी. माया पाणी पिण्या घाबरे, जातील मग ते निघूनी. पुढचा दोहा ऐकूयात. कबीर अब तो ऐसा भया, निर्मूलिक निज नाऊ. पहले काच कथीर था, फिरता था बैठाऊं. कबीर अब तो ऐसा भया, निर्मूलिक निज नाऊ. पहले काच कथीर था, फिरता था बैठाऊं. कबीर अब तो ऐसा भया, निर्मूलिक निज नाऊ. पहले काच कथीर था, फिरता था बैठाऊं. अर्थ. कबीर म्हणतात की साधनेमुळे माझं नाव अमूल्य बनलं. नाहीतर आधी मी कठोर अहंकाराने युक्त होऊन ठायी ठायी फिरत होतो. काच म्हणजे काच किंवा कच्चे, असार, मिथ्या. कथिल शब्दाचं कथिल किंवा पारा असेही अर्थ दिलेले आहेत. कथिल किंवा काच अर्थ घेतला तर अर्थ होईल की आधी कथिल्याप्रमाणे तुच्छ असलेले कबीर आता नामसाधनेमुळे सोन्यासारखे अनमोल बनलेले आहेत.
तर पाऱ्यासारखे चंचल असणारे कबीर आता स्थिर झालेले आहेत. जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत जीव अहंकाराच्या पंखावर भराऱ्या घेत असतो, विषयांमध्ये डुंबत राहतो. परंतु भगवंतांचं निर्मल नाम घेतल्यामुळे कबीरांचा अहंकार पूर्णपणे चूर्ण चूर्ण झालेला आहे. नाम आणि नामी एकरूप झालेले आहेत. ते स्वतःच नामस्वरूप झालेले आहेत. भक्ती भजन हरी नाव है दूजा दुःख अपार अशा शब्दात त्यांनी नामाचा महिमा अनेक ठिकाणी गायलेला पण आहे. भगवंतांचं नाम भक्ताला भगवंताची भेट घडवून देतं, भक्ताला हरिस्वरूप करतं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. काच कथिला समकठोर मी फिरे चंचलतेने, आता बनलो निर्मल नमोल मी केवळ रे नामाने. काच कथिला समकठोर मी फिरे चंचलतेने, आता बनलो निर्मल नमोल मी केवळ रे नामाने. काच कथिला समकठोर मी फिरे चंचलतेने, आता बनलो निर्मल नमोल मी केवळ रे नामाने. पुढचा दोहा ऐकूयात, 9वा. भव समंद विष जल भर्या, मन नहीं बांधे धीर, सबल सनेही हरि मिले, तब उतरे पारी कबीर. भव समंद विष जल भर्या, मन नहीं बांधे धीर, सबल सनेही हरि मिले, तब उतरे पारी कबीर. भव समंद विष जल भर्या, मन नहीं बांधे धीर, सबल सनेही हरि मिले, तब उतरे पारी कबीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे जग म्हणजे एक सागर आहे. यात विषारी पाणी भरलेलं आहे. ते पाहून माझ्या मनाला आता धीर धरवतच नाहीये. तो बलवान प्रेमळ भगवंत मिळाला तेव्हाच हा भवसागर पार करू शकलो. कबीर सांगतात की भवसागरात विषययुक्त विषारी पाणी भरलेलं आहे. ते पाहून माझं मन विचलित होत आहे. भगवंतांच्या कृपेशिवाय हा भवसागर तरुण जाता येतच नाही आणि ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा पर्यायही नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. विष भरले भवसागरी, मन मम विचलित होई, बलशाली भगवंत मिळता भव पार मी होई. विष भरले भवसागरी, मन मम विचलित होई, बलशाली भगवंत मिळता भव पार मी होई. विष भरले भवसागरी, मन मम विचलित होई, बलशाली भगवंत मिळता भव पार मी होई.